नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राऊत काव्या कृषी आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत फोंड्यातील चंद्रहास लोणचे या प्रसिद्ध ब्रँडचे सर्वेसर्वा श्री नारकसर यांच्या बागेमध्ये. यांच्या बागेमध्ये आपण ह्या टेक्सास कंपनीचा ग्रास चिपूरचा डेमो पाहणार आहोत. यांच्या बागेमध्ये हा तीव्र उताराची बाग आहे आणि ह्यांच्या बागेमध्ये ही मशीन कशा पद्धतीने काम करते हे आपण ह्या डेमोमध्ये बघणार आहोत. या मशीनमध्ये आपण मागचे 2-3 व्हिडिओ टाकले होते, त्यामध्ये बऱ्याचशे कमेंट आले होते. त्या कमेंटनुसार या मशीनची किंमत साधारणतः आपल्याला 95,000 ते 1,05,000 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेपर्यंत पोच देण्याच्या किमतीवर अवलंबून राहील. त्याचप्रमाणे ही मशीन पेट्रोल ऑपरेटेड आहे. ह्याला 4 स्ट्रोक इंजिन आहे. याची इंजिन टँकची क्षमता 5 लिटर आहे. एका तासामध्ये साधारणतः ह्याला 800 ते 900 ml पर्यंत पेट्रोल कन्झम्पशन आहे. ह्या मशीनला फर्स्ट सेकंड असे 2 गिअर तसेच एक रिव्हर्स गिअर देखील उपलब्ध आहे. या मशीन सहाय्याने आपण आपल्या बागेमधील मोठी झाडी तसेच अनावश्यक गवत मुळापर्यंत आपण बारीक करू शकतो व असे बारीक केलेले गवत आपल्या जमिनीमध्ये पडत असल्याने ते जमिनीमध्ये आपल्या कुजवून आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खताचे प्रमाण आपण वाढवू शकतो. तसेच आता जो मनुष्य बळाचा जो तुटवडा आहे, म्हणजेच मॅनपॉवर मिळत नाहीये, तर त्याच्यामध्ये आपण एका मनुष्याच्या सहाय्याने जे ग्रास कटरला 3 ते 4 माणसं लावून देखील 8 ते 10 दिवसात काम होतं, तेच एका मशीन सहाय्याने 2 ते 3 दिवसामध्ये आपण आपल्या बागेची साफसफाई करू शकतो व आपल्या उत्पन्नात व आपल्या वेळेत बचत करू शकतो. या मशीन सहाय्याने उताराला दिशेने देखील आपण ही मशीन हाताळताना बघू शकता. तीव्र उताराला देखील सहजरित्या ही मशीन जाते. त्याचप्रमाणे आता ही मशीन बघा, मी मोठ्या झाडीमध्ये घालत आहे, जिथे समोर झाडी आहे, पूर्णपणे झाडी, पण ही मशीन ही झाडी पूर्णपणे वाकवून त्या रोटरच्या मध्ये येणाऱ्या झाडीचा पूर्णपणे चुरा करून मातीमध्ये मिसळत आहे. या मशीनला ऑपरेटिंग करण्यासाठी मोठं स्किलची आवश्यकता नाही. जे शेतकरी पॉवर विडर वापरतात अशा शेतकऱ्यांसाठी सहज ही मशीन वापरता येऊ शकते. या मशीनला 0 व्हायब्रेशन आहे. ह्या मशीनला कुठल्याही प्रकारचं व्हायब्रेशन आपल्या मागे हँडलला किंवा कुठे जाणवत नाही. आता आपण बघू शकता, हा तीव्र उतार आहे. त्या उताराला आपण मोठ्या जंगली झाडांच्या मध्ये ही मशीन घातली आहे, तरी देखील ही मशीन आपलं सफाईचं काम व्यवस्थितरित्या करत आहे. याला समोरील रोटरला ॲडजस्टमेंट करण्यासाठी समोर तशी सोय आहे, जेणेकरून आपण जमिनीपासून 4 इंच 5 इंच किंवा जमिनीलगत देखील ॲडजस्टमेंट करू शकतो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता, ज्या जमिनीमध्ये दगड गोटे आहेत, अशा ठिकाणी हा रोटर जमिनीच्या पृष्ठभागापासून 4 इंच वरती ठेवून देखील आपण काम करू शकतो. ह्या रोटरला हलणारे ब्लेड असल्यामुळे जरी काही एखादं सुकं लाकूड किंवा मोठा दगड लागला तरी कुठल्या प्रकारची मशीनला इजा होत नाही. तसेच ब्लेडही तुटत नाहीत. मुव्हेबल म्हणजे हलणारे ब्लेड असल्यामुळे ती मागे पुढे सरकतात, परंतु मशीनला व मशीनच्या कुठल्याही पार्टला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. त्याच्यामुळे आपल्या बागांमध्ये छोटे मोठे दगड असेल तरी देखील शेतकरी चढाउताराच्या जागेला देखील किंवा जंगली छोटे मोठे खुंट असतील अशा ठिकाणी देखील ही मशीन सहजरित्या वापरू शकतात. आम्ही सांगितल्या छोट्या मोठ्या टेक्निकली बाबी तसेच मेंटेनन्सच्या बाबी लक्षात घेतल्या तर ही मशीन वापरणं एकदम सहजरित्या शेतकऱ्याला जमेल. आता ह्या बघा, कंपाऊंडच्या साईडला वाढणारे रानमोडीसारखी जंगली झाडं देखील ह्या मशीनने पूर्णपणे वाकवून आपल्या रोटरच्या साहाय्याने त्याचा बारीक भुगा केला आहे. ह्या मशीनला पूर्णपणे सेफ्टी असल्याने शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची इजा होण्याची भीती नाही. आता हे तीव्र उताराच्या दिशेने चढावाच्या दिशेने देखील ही मशीन सहजरित्या त्याच वेगाने मशीन चढावाला देखील चढत आपलं काम करत आहे. त्यामुळे आपल्या कोकणातील ज्या 5 एकरपेक्षा जास्त मोठ्या बागा आहेत
पण ज्या बागांमध्ये मजुरांचा खर्च जास्त होत आहे अशा ठिकाणी ही मशीनच्या सहाय्याने बागेतील साफसफाई करणे खूपच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ही मशीन सध्या शासकीय अनुदानात बसत नाही आहे, कारण ह्याचा टेस्टिंग रिपोर्ट यायला अजून 6 ते 7 महिने जातील. टेस्टिंग रिपोर्ट आल्यानंतर ही शेतकरी याचा 50% अनुदानाचा लाभ देखील घेऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांना ही मशीन खरेदी करायची आहे किंवा या मशीन संदर्भात अधिक माहिती पाहिजे आहे, अशा शेतकऱ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला सर्व माहिती किंवा मशीन संदर्भात खरेदी करण्याची पूर्ण पूर्ण प्रोसेस आपणास कळवण्यात येईल. काही वेळा बऱ्याच वेळा फोन व्यस्त लागल्यास किंवा वारंवार फोन केल्याने सातत्याने फोन येत असतात, त्याच्यामुळे फोन कधी-कधी रिसीव्ह करता येत नाहीत. अशा वेळी आपण व्हॉट्सअपवर मेसेज करून ठेवावा.